या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. पाऊस कधी पडणार हा प्रश्न खरं तर विचारून तुम्हीही दमलेला आहात आणि त्याचं उत्तर शोधून मीही दमलेली आहे. पण आत्ताच्या घडीलाही महाराष्ट्रात पाऊस पडेल अशी चिन्ह नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. पण पुढचे 3 दिवस महाराष्ट्रात कशाचा अलर्ट असणार आहे आणि कुठे कुठे अवकाळी पाऊस किमान काही प्रमाणात पडू शकेल हे आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सर्वात पहिले आपण सॅटेलाइट इमेज वरती जाऊया आणि साऊथ वेस्ट मॉन्सून कुठपर्यंत आलाय तेही समजून घेऊया. आता साऊथ वेस्ट मॉन्सून मध्ये फारसा फरक नाहीये. नैऋत्य मॉन्सूनची आगेकूच जी आहे ती आपल्याला होताना फारशी बघायला मिळत नाहीये. छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, बिहार आणि ओडिसा या भागांमध्येच फक्त, म्हणजे हा जो संपूर्ण पट्टा आहे या सर्व पूर्ण पट्ट्यामध्येच काही प्रमाणामध्ये मॉन्सून जो आहे तो पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे किंवा तो या भागांमध्येच थोड्या प्रमाणात पुढे सरकतोय. पण छत्तीसगडमध्ये बघितलं तर छत्तीसगडमध्ये तो आणखीन थोडासा पुढे सरकू शकेल असं म्हटलं जात आहे. पण त्या पलीकडे मान्सूनच्या वेगामध्ये फारसा फरक पडलेला नाहीये की मान्सूनची खूपशी प्रगती झालेली आहे आणि 2-3 राज्य त्यांनी व्यापलेली आहेत असं चित्र सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत नाहीये. आता सॅटेलाइट इमेजवर जाऊन बघायचं झालं तर आपल्याला खूप क्लिअरली, म्हणजे आज मी थोडासा मॅप झूम केलाय तुम्हाला हे दाखवण्यासाठी की महाराष्ट्राच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे. आता या बाजूला आपण बघितलं तर इथे आपल्याला एक सक्रिय दिसतायत ढग जे आहेत ते आपल्याला इथे दिसतायत. त्याच्यामुळे या भागामध्ये आपला जो ईशान्य भारताचा भाग आहे त्या भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिणेत काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. पण आपण महाराष्ट्राचं जर बोलायला गेलो तर महाराष्ट्राच्या इथे कोकण किनारपट्टीवरती किंवा गोव्याच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला सध्या कुठलीही ऍक्टिव्ह वेदर सिस्टीम बघायला मिळत नाहीये. म्हणजे डिप्रेशन असेल, लो प्रेशर एरिया असेल, लो प्रेशर चं सर्क्युलेशन असेल, ते कुठलंही आपल्याला सर्क्युलेशन सध्या बघायला मिळत नाहीये. कुठली सिस्टीम जी आहे तीच सध्या महाराष्ट्रात फारशी ऍक्टिव्ह नाहीये आणि त्यामुळे मान्सूनला महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी मदत होत नाहीये आणि म्हणून तो पुढे सरकत नाहीये. तो तळ कोकणातच तो अडकलेला आहे आत्ताच्या घडीला असं म्हटलं जातंय, असं सध्या सांगितलं जातंय. आणि तेच आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये सुद्धा बघायला मिळतंय की या संपूर्ण भागामध्ये आपल्याला कुठेही ऍक्टिव्ह एखादी वेदर सिस्टीम बघायला मिळत नाहीये आणि म्हणून पाऊस पडत नाहीये. इकडच्या भागात तुम्ही बघितलं तर इथे काही प्रमाणात थोडंसं तुम्हाला विदर्भात ढग जे आहेत त्याचं मे बी क्लाउड कव्हरेज जे आहे ते तुम्हाला बघायला मिळत असेल. पण तरी सुद्धा इथे हीट वेव्हचाच इशारा देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये. आणि त्याचबरोबर ही सिस्टीम काही इतकी स्ट्रॉंग नाही किंवा हे ढग जे आहेत दाटून आलेले ते काही इतके स्ट्रॉंग नाही आहेत की आपल्याला विदर्भातली उष्णता किंवा तिथली हीट जी आहे ती कमी होईल आणि तिथे प्रचंड पाऊस पडेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत नाहीये. कारण की ही सिस्टीम तितकीशी स्ट्रॉंग नाहीये. त्याच्यामुळे काही भागात अगदी तुरळक ठिकाणी काही हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो, अवकाळीचा पाऊस, पण तो सुद्धा फारसा नसणार आहे असं सध्याच्या घडीला तरी आपल्याला दिसतंय. आणि तसंच अंदाज जो आहे तो हवामान खात्याने सुद्धा वर्तवलेला आहे. आता इथे अरबी समुद्रातनं तुम्ही जर बघितलं तर इकडे मोसमी वारे आहेत का, म्हणजे नैऋत्य वारे आहेत का इथे, तर ते आहेत. पण म्हणूनच मान्सून जो आहे तो आलेला आहे भारतात असं म्हटलं जातंय. पण त्याच्यातलं सुद्धा, म्हणजे अरबी समुद्रातल्या या नैऋत्य वाऱ्यांचा सुद्धा पुढे मान्सूनला जाण्यासाठी मदत होत नाहीये. तितके स्ट्रॉंग ते नाहीयेत आत्ताच्या घडीला आणि म्हणून मान्सून जो आहे तो पुढे सरकत नाहीये. हेही आपण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बघतोय. आता आपण महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस कशा प्रकारे अलर्ट्स आहेत ते समजून घेऊया. आता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अख्खा हा भाग जर तुम्ही बघितलात तर इथे हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण अवकाळीचा पाऊस पडून गेल्यानंतर खरं तर आणखीन गरम होतं आणि तसंच आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर या भागात, रायगड या सगळ्या भागांमध्ये हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण इथे अवकाळी काही इथे पाऊसच पडलेला नाहीये. आणि कोकणातल्या काही भागात आपण जर बघितलं तर कोकणातल्या काही भागात जरी पाऊस पडत असला अधनमधनं तरी तो तितकासा स्ट्रॉंग नाहीये. तो काही मुसळधार 24 तास पडेल अशातला सध्याचा पाऊस नाहीये आणि त्यामुळे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हीट वेव्ह साठीचा. त्याच्यानंतर आपण नाशकातला जो घाट भाग आहे तिथे थंडरस्टॉर्मची, म्हणजे वादळी वारे वाहू शकतात किंवा विजा कडकडू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पण तिथे सुद्धा
खूप पाऊस पडेल अशी चिन्ह नाही आहेत, कारण की तिथे सुद्धा कुठला अलर्ट देण्यात आलेला, म्हणजे येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट असा कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. नाशिक, संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, सोलापूर या सगळ्या भागात सुद्धा हीट वेव्हचा अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात काही ठिकाणी जसं मी म्हटलं की काही थोडेसे ढग जे आहेत ते आपल्याला तिथे दाटून आलेले आहेत विदर्भात, आणि त्यामुळेच आपल्याला तिथे अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो थोडासा बघायला मिळू शकतो. कुठे गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत, पण उर्वरित सगळीकडे आपण जर बघितलं वर्धा, यवतमाळ आणि वाशिम इथे आपण बघितलं तर इथे हीट वेव्हचाच इशारा देण्यात आलेला आहे. अमरावती आणि अकोल्यामध्ये सुद्धा थंडरस्टॉर्मचा इशारा देण्यात आलेला आहे. येलो अलर्टच आहे, त्याच्यामुळे पाऊस पडेलच किंवा विजांचा कडकडाट होईलच, वादळी वारे वाहतीलच असं नाहीये, पण ते होऊ शकतं असा अंदाज सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेला आहे मंगळवारसाठीचा. आता बुधवारसाठी आपण बघूया. बुधवारी आपण जर बघितलं तर पुन्हा आपल्याला तसंच चित्र बघायला मिळतंय. अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर म्हणजे ऑलमोस्ट अख्खं मराठवाडा, त्याचबरोबर मुंबई, कोकण हा संपूर्ण भाग जो आहे इथे सगळीकडे हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. इथे कुठेही पावसाची चिन्ह आपल्याला फारशी बघायला मिळत नाहीये. त्यानंतर आपण जर हा भाग बघितला, मराठवाड्यातला काही भाग बघितला, सोलापुरात हीट वेव्हचा इशारा आहे. सातारा, सांगली, पुणे हा जो पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे इथे अलर्ट नाहीये, पण इथे वादळी वारे वाहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, किंवा अगदी थोडासा विजांचा कडकडाट होऊ शकेल असं म्हणण्यात आलेलं आहे. पण पाऊस पडेल त्याच्यासाठीची कुठलीही वॉर्निंग, येलो, रेड अशा कुठलीही वॉर्निंग इथे देण्यात आलेली नाहीये. येलो वॉर्निंग पण नाहीये. इथे आपण विदर्भात बघितलं तर सगळीकडे बऱ्यापैकी हीटवेव्हचा इशारा आहे. वर धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना इथे सुद्धा हीटवेव्हचाच इशारा देण्यात आलेला आहे. हा कधीसाठीचा आहे तर हा बुधवारसाठीचा अंदाज आहे. आता गुरुवारचा अंदाज जर बघायचा झाला तर गुरुवारी सुद्धा पुन्हा एकदा हीटवेव्हचाच इशारा जो आहे तो अनेक ठिकाणी देण्यात आलेला आहे. रायगड असेल, मुंबई, पालघर आणि ठाणे या भागामध्ये हीट वेव्हचा इशारा आहे, किंवा येलो अलर्ट जो आहे तो उष्णतेसाठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण तेच आपण जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हा भाग बघितला, सातारा, पुणे आणि पुण्यातला घाट परिसर हा भाग जर बघितला स्पेसिफिक इतकाच, तर या भागात आपल्याला अगदी काही प्रमाणामध्ये आपल्याला तिथे थोडासा दिलासा मिळेल असं वाटतंय, कारण की इथे सगळीकडे त्यांनी थंडरस्टॉर्मचा इशारा दिलेला आहे. रत्नागिरीला त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे पावसासाठीचा, पण तो पाऊस जो आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असू शकेल. तो खूप मुसळधार पाऊस असेल असं सध्या तरी दिसत नाही, कारण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन्हीकडनं तशी अनुकूल परिस्थिती किंवा तसा एक पुश जो आहे तो मान्सूनला मिळत नाहीये सध्या. त्याच्यामुळे अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकेल अशी शक्यता आहे. सोलापूरला मात्र येलो अलर्ट आहे हीट वेव्ह साठीचा. इकडे सगळीकडे म्हणजे जळगाव, धुळे, जालना, बीड, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा इथे सगळीकडे पुन्हा एकदा हीट वेव्ह साठीचाच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात फक्त नागपूर, वर्ध्याला सुद्धा हीट वेव्हचा अलर्ट आहे. विदर्भात फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली आणि अमरावती या तीनच ठिकाणी फक्त आपण बघितलं तर तिथे त्यांनी येलो अलर्ट आहे पावसासाठीचा किंवा वादळी वाऱ्यांसाठीचा. भंडारा आणि गोंदियामध्ये तर कुठलाच अलर्ट नाहीये सध्याच्या घडीला. त्याच्यामुळे येणारे 2 ते 3 दिवस हे अवघड असणार आहेत असं आपण एका अर्थी म्हणू शकतो, कारण अरबी समुद्रातनं सध्या कुठलीही ऍक्टिव्ह वेदर सिस्टीम नाहीये. बंगालच्या उपसागरातनं सुद्धा मान्सूनला फारसा पुश मिळत नाहीये महाराष्ट्राच्या दिशेनं. त्याच्यामुळे मान्सून पुढे सरकत नाहीये महाराष्ट्रात. आणि आपण जर ईशान्य भारताचा भाग बघितला, जसं मी सुरुवातीला म्हणाले, तर ईशान्य भारतातल्या भागामध्ये जरी पाऊस पडत असला तरी तिथे सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतोय की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. त्याचबरोबर महाराष्ट्रात आपण बघितलं तर अवकाळी पाऊस तर नाहीच आहे, आणि महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत जिथे जिथे मान्सून पोहोचलेला आहे, म्हणजे एस्पेशली कोकणातला भाग आपण जर बघितला तर त्या कोकणातल्या भागात सुद्धा सरासरीपेक्षा प्रचंड कमी पाऊस झालेला आहे. म्हणजे साधारण 60% सरासरीपेक्षा कमी पाऊस, अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नेहमी पडतो त्याच्यापेक्षा कमी पाऊस हा आपल्याला आता महाराष्ट्रात बघायला मिळतोय. म्हणजे 60% तूट जी आहे ती आपल्याला आता महाराष्ट्रात बघायला मिळते पावसासाठीची. आणि म्हणूनच ऑलमोस्ट महाराष्ट्रात सगळीकडे आपल्याला पाणी टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. पुण्यात ऑलरेडी पाणी कपात जी आहे ती सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा आता पाणी कपात सुरू केली जाईल असं वाटतंय सध्याच्या घडीला. पाणी अर्थातच जपून वापरा असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहेच, पण 1 दिवसाआड पाणी जे आहे ते अनेक ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे
जोपर्यंत मान्सून पुढे सरकत नाही आणि पाऊस येत नाही तोपर्यंत खरंच सगळ्यांची काळजी जी आहे ती आत्ताच्या घडीला वाढलेली आहे. प्रशासन सुद्धा तयारी करते की कशा पद्धतीने आपल्याला पाणी जे आहे ते पुरवता येईल, कारण की जे साठे आहेत त्या साठ्यांमध्ये सुद्धा साधारण मुंबईमध्ये स्पेशली 15% साधारण साठा जो आहे पाण्याचा तो उरलेला आहे. जे आपल्याला जितकं लागतं त्याच्या 15 ते 20% पाण्याचा साठा सध्या उपलब्ध आहे आणि त्यामुळेच एक फटका बसू शकतो. म्हणूनच पाणी कपात जी आहे ती सुद्धा होऊ शकते या घडीला, असं सध्या तरी म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे आता मान्सून कशी प्रगती करतो, कधी करतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 20 जून पर्यंत असं म्हणण्यात आलेलं होतं की 20 जून पर्यंत मान्सूननी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलेलं असेल, पण सध्या तसं कुठलंही चिन्ह आपल्याला दिसत नाहीये. तर जसे जसे आमच्याकडे अपडेट्स येतील ते सगळे अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत येणारच आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या इथे काय परिस्थिती आहे, पाणी कपाताला सुरुवात झालेली आहे का तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.